आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी. जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या टॉप 10 या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहूया टॉप 10 न्यूज. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राझीलमध्ये पोहोचले असताना आता ब्राझीलने पंतप्रधान मोदी यांना ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान केलाय. भारत आणि ब्राझीलमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी आणि जागतिक व्यासपीठावर सहकार्य वाढवण्यासाठी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार देण्यात आलाय. केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने आज भारत बंदची घोषणा दिली आहे. आज होणाऱ्या भारत बंद मध्ये देशभरातील 25 कोटी कामगार म्हणजेच त्यामध्ये बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकाम यासह अनेक क्षेत्रातील कामगार या बंद मध्ये सहभागी होणार आहेत. यामुळे देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते. राज्यात सध्या मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू आहे. अशातच आता केंद्रीय गृह मंत्रालयानं मोठा निर्णय घेत म्हटलंय की आता मराठी भाषेत पाठवलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर दिलं जाणार आहे. संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत समितीचे निमंत्रक खासदार डॉक्टर दिनेश शर्मा यांनी ही माहिती दिली आहे. मराठीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या वादावरून आता मनसेने आक्रमक पवित्रा घेत म्हटलंय की त्याच वेळी प्रसार माध्यमांशी न बोलण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसे सैनिकांना दिलेत. तर पक्षातील कोणीही परवानगीशिवाय प्रसार माध्यमांशी बोलू नये, सोशल मीडियावर व्यक्त होऊ नये असं फरमान राज ठाकरे यांनी काढलंय. नाशिक महापालिकेतील अधिकारी आणि ठेकेदारांकडून संगनमताने कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात असल्याची सरकारने गंभीर दखल घेतल्याचं सांगत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली आहे. पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी व स्वारगेट कात्रज या मेट्रो मार्ग विस्ताराला मान्यता मिळाली असून पीसीएमसीने निगडी या मार्गिकेचं काम वेगाने सुरू केलंय. लवकर स्वारगेट ते कात्रज मार्गिकेच्या बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. मात्र या दोन्ही मार्गिकांसाठी नवीन 12 मेट्रो ट्रेनची आवश्यकता भासणार असून प्रत्येक मेट्रो ट्रेनला 3 डबे असणार आहेत. मध्य रेल्वेवरील धोकादायक ठरवून पाडलेल्या कर्नाक पुलाच्या जागी नवा पूल उभारल्यानंतरही पुलाचं उद्घाटन रखडलं असल्यानं आता पुलाचं नामकरण ऑपरेशन सिंदूर पूल असं करण्यात येणार आहे. तर येत्या 10 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट पासून लागू होणाऱ्या नव्या टॅरिफ दराची म्हणजेच आयात शुल्काची ट्रुथ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 2 पाणीपत्र शेअर करत त्यांनी जपान, दक्षिण कोरियावर 25 आयात शुल्क लागू करण्याची माहिती दिली आहे. या दोन्ही देशांनी जर अमेरिकेत उत्पादन सुरू केलं तर त्यांच्यावर कर लावणार नाही असंही ट्रम्प यांनी घोषित केलंय. केरळमध्ये पलक्कडमध्ये राहणारी आणि परिचारिका अर्थात नर्स असलेल्या निमिषा प्रियाला 16 जुलै रोजी येमेनमध्ये फाशी दिली जाणार आहे. कारण निमिषा प्रियावर येमेन मधल्या एका नागरिकाची हत्या केल्याचा आरोप आहे. तुरुंग प्रशासनानं या आदेशावर सही केली असून निमिषा प्रियाला फाशी होणार हे निश्चित मानलं जात आहे. आष्टी मतदारसंघाचे भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या मुलानं काल कार चालवताना एका दुचाकी स्वाराला धडक दिली आहे. यामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नितीन शेळके असं मृत व्यक्तीचं नाव असून सुपा पोलीस स्टेशन मध्ये या प्रकरणी अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आलाय. या बातमीसह टॉप 10 बातमीपत्र तिथे थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.